असाच तो प्रयोग करायची वेळ आणू नका. आणि मी काम करतो आता आमदार साहेबांची परवानगी केली, आमदार साहेबांची चिरंजीवपणे मी लगेच साहेबांकडे जातो. आपण साहेबांना 15 दिवसाची कालावधी देऊ, 1 महिन्याची कालावधी. त्या 15 ते 1 महिनाभरात दिवसात आपल्याला तो कारवाई करून देतील हा शब्द आपण नक्की करू. नवीन कांबे लावले तुम्ही, जुने कांबे काढून घ्या. स्मार्ट मीटर पत्रा आणि बडगाव तालुक्यात बसणार नाही. तुम्ही सध्या तरी थांबून घ्या. तो कायमच आहे. सत्ता असो किंवा नसो, जिथे जिथे नागरिकांना अडचणी येतील तिथे शिवसेना आणि शिवसेना हा त्याचं काम काय असतं तर नेहमीच दाखवून देण्याचं काम करत आलं आणि यापुढे देखील करत राहणार. आज आमदार किशोरप्पा पाटील यांच्या सांगण्यावरून आम्ही संपूर्ण आमची शिवसेनेची टीम MSCB कार्यालयात आम्ही आज धडक दिलेली आहे. आज सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून जो काही स्मार्ट मीटर संदर्भातला विषय ज्यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत, कोणाला आम्हाला मागच्या महिनाभरापासून जे काही फोन येत आहेत नागरिकांचे की महिनाभरापासून आम्हाला लाईट बिल येतं आहे, तोच विषय घेऊन आज आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्यांना निवेदन देखील दिलं आहे आणि स्मार्ट मीटर तात्पुरता तुम्ही बसवणं थांबवायला पाहिजे अशी त्यांना मागणी केलेली आहे. नक्कीच त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तात्पुरता स्मार्ट मीटर बसवणं थांबवतो. आम्ही आमच्या वरिष्ठांची चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ. त्यासोबतच ज्या काही नागरिकांच्या तक्रारी होत्या की बऱ्याच ठिकाणी पोल हे खाली पडलेले, वायरी लोमकलेले आहेत. आत्ताच आमचे माजी नगरसेवक दत्ताभाऊ दडे यांचे चिरंजीव यांचं आपत्कालीन निधन झालं, ते करंट घरामध्ये घुसल्यामुळेच झालं. अशा काही दुर्घटना पुन्हा या आपल्या मतदारसंघात घडू नये याची खबरदारी घेण्याकरता आज आम्ही संपूर्ण टीमला भेटलो आहे, त्यांना निवेदन दिलं. किशोरप्पा पाटील यांचं स्पष्ट भूमिका आहे की कोणीही स्मार्ट मीटर बसवू द्यायचे नाही. जे मीटर आता तुमच्या हद्दीत लावले गेले आहेत तेच आता कायम राहू द्यायचे आहेत. जोपर्यंत आदेश येत नाही आप्पासाहेब किंवा आमच्या शिवसेना टीममधून कोणी सांगत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवू द्यायचे नाही. तुम्हाला स्मार्ट मीटर बसवण्याचे करता जर कोणी आलं तर त्यांना स्पष्ट आमचं नाव सांगायचं किंवा तुम्ही आम्हाला कधी फोन करू शकता. काल मला आमच्या तालुक्याचे कार्यसम्राट आदरणीय किशोरप्पा पाटील यांनी दूरध्वनीवरून स्पष्ट सांगितलं की आज MSCB कार्यालयाला जाऊन निवेदन द्यायचं आणि स्पष्ट भूमिका मांडायची की पाचोरा आणि भडगाव तालुक्यात, पाचोरा शहर, भडगाव शहर व ग्रामीण कुठेही स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही. कारण की अव्वाच्या सव्वा बिलं येत आहेत. आता झोपडीत राहणाऱ्याला एक उदाहरण आम्ही दिलं. आमच्या नगरसेवक सतीश आबाचेडे यांच्या वाड्यात एक झोपडीत राहणारे 1,81,000 बिल आहे. अशा प्रकारचे जे काही घटना घडत आहे, वारंवार तक्रार येत आहे, आमदार साहेबांकडे वारंवार तक्रार येत आहे. म्हणून आम्ही आज महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की जोपर्यंत लोकांच्या शंका कुशंका दूर होत नाही, सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्याशी तुम्ही चर्चा करावी व आपले जे स्मार्ट मीटर संदर्भातले जे काही असतील त्या चर्चा करूनच ज्या दिवशी आमदार किशोरप्पा पाटील आदेश देतील त्याच दिवशी तुम्ही हे मीटर बसवू शकता. अन्यथा पाचोरा भडगाव तालुक्यात यापुढे एकही स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही. कोणाला विनाकारण किंवा बळजबरी करण्यात येईल त्यांनी पाचोरा शिवसेना कार्यालयाशी किंवा आमच्या कोणत्याही पदाधिकारी संपर्क साधावा. आम्ही तात्काळ त्यांना मदत करू. शिवसेनेचा आवाज